ठरलं तर मग या मालिकेच्या 12 मार्चच्या भागामध्ये अस्मिता खाली आलेली आहे आणि सचिनच्या सोबत आल्यावरती अस्मिता म्हणते, हे काय, तुम्ही आज आमच्यासाठी थांबलात? यावरती मग आता इकडे कल्पना सांगायला लागते, मग काय, घरातली सगळी माणसं जेवायला आल्याशिवाय कसं जेवणार? तुम्ही सगळी घरातलीच माणसं आहात ना, आणि त्यासाठी तुमची वाट पाहत आम्ही बसलेलो आहोत. यानंतर मग आता अस्मिताला खूप आनंद होतो. सचिनसाठी सगळे थांबलेत यासाठी तिला आता खूपच छान वाटतं आणि ती आता म्हणते, बस ना सचिन. आणि त्यानंतर मग आता सगळेजण जेवण जेवायला लागतात. त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, "अस्मिताबाई, हे बघ, माझ्या बायकोने तुझ्यासाठी तुझ्या आवडीची भाजी बनवलेली आहे." यावरती अस्मिता खूपच खुश होते आणि काय, माझ्या आवडीची भाजी? ए ए दे ना मला. यावरती अर्जुन म्हणतो, तुला? हे बघ अश्विन, भाजी बघ. आणि दोघं जण मुद्दाम अस्मिताला चिडवायला लागतात आणि स्वतःच भाजी खायला लागतात. त्यावरती अस्मिता म्हणते, काय चाललंय काय तुमचं? माझ्यासाठी भाजी बनवली ना, तुम्ही का ती भाजी खाताय? मला द्या ती पहिली भाजी. असं म्हटल्यावरती अश्विन आता मुद्दाम नाटक करायला लागतो आणि प्रतापला ती भाजी द्यायला लागतो. डॅडा, ही भाजी घे तू. असं म्हटल्यावरती ती म्हणते, काय चाललंय तुमचं? माझ्यासाठी बनवलेली भाजी तुम्ही मला का नाही देतात? द्या बरं इकडे. असं म्हणत मुद्दाम अस्मिताला ते चिडवत असतात. मग अस्मिताला आता भाजी दिल्यावरती तिच्या चेहऱ्यावरती एक छान आनंद येतो आणि त्यावेळेला मग आता इकडे कल्पना म्हणायला लागते, बघा, बघितलत का? म्हणजे नुसती भाजी तिच्या हातामध्ये दिली, इतका चेहऱ्यावरती आनंद आलेला आहे. त्यावरती मग आता अस्मिता म्हणायला लागते, नाही मॉम, हा आनंद भाजीचा नाहीये, तर आज कित्येक दिवसांनी माझे 2 भाऊ आज माझ्याशी पहिल्यासारखे वागतायत. या गोष्टीचा मला आता खूपच आनंद आहे. असं म्हणत ती आता बोलतीये. सचिन विचार करतोय, काय झालंय काय नक्की? आज हे सगळेजण माझ्याशी इतकं चांगलं कसं काय वागतायत? असं म्हणत आता इकडे सचिन विचारच करायला लागलेला आहे. आणि त्यावरती मग आता इकडे प्रिया विचार करते, नाही नाही, काही झालं तरी सुद्धा या सचिनच्या मनामध्ये आता मात्र अजूनही या लोकांच्या बद्दलचा आकस राहिलाच पाहिजे. आणि म्हणून आता ती सांगायला लागते, सचिन, तू बस ना, मी तुला सुद्धा वाढतीये. म्हणजे बाकीच्यांना काळजी नाहीये, मला किती काळजी हे दाखवण्यासाठी ती हे सगळं नाटक करत असताना इकडे आता कल्पना म्हणते, विमल, अगं सचिनसाठी खास ते बनवलेलं आहे ना दह्याचं, ते घेऊन ये बरं, त्याला खूप आवडतं. असं म्हटल्यावरती मग आता विमल सचिनसाठी बनवलेला खास पदार्थ घेऊन येते आणि अस्मिताला खूपच आनंद वाटायला लागतो. तिला आता या सगळ्यामध्ये सचिनला घरचे एक चान्स देत आहेत, यापेक्षा दुसरं काही भारी नाही असं वाटायला लागतं आणि ती खूपच खुश होते. आणि तिला खुश बघून मग आता सायली पण खुश होते. सगळेच घरचे तिची आता व्यवस्थितरित्या काळजी घेत असतात आणि अस्मिताला आता खूप छान वाटत असतं. बरं, हे सगळं चालू असताना इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन आता कामाला निघाले आणि त्याच वेळेला सायलीला सुद्धा आता आटपून खाली निघायचं आहे. त्याच वेळेला एकाच आरशाच्या पुढे आता अर्जुन उभा असल्या कारणाने सायली म्हणते, काय चाललंय, जरा बाजूला व्हा की. यावरती अर्जुन म्हणतो, हे बघ, तू ना एक छोटा आरसा बसवून घे घरामध्ये, इथे तुला घरातच थांबायचं असतं, माझी तर गडबड असते बाहेर जाण्याची, तुझं चाललंय काय? असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे अर्जुनला आठवतं की ज्या वेळेला त्यांनी रोल एक्सचेंज केले होते, त्यावेळेला खरं तर घरात थांबणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. घरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालणं हे बाहेरच्या कामापेक्षा 100 पटीने अवघड आहे, हे त्याला कळतं. आणि त्यानंतर तो आता म्हणतो, सॉरी सॉरी, घे, तुला पण बरीच कामं असतील ना खाली, आटप आणि तू खाली जा. सायलीला कळत नाही अचानकपणे अर्जुनमध्ये असा काय बदल झालेला आहे. आणि त्याच वेळेला मग आता इकडे सायली म्हणाल्या, ते एक काम करा, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एकटेच बाहेर पडा आणि तुमच्या पाठोपाठ मी नंतर बाहेर पडते. यावरती अर्जुन म्हणतो, का सोबत का नाही जायचंय? त्यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते, आपल्या संशय यायला नको आहे. म्हणजे काही झालं तरी सुद्धा आपण एक काम करायचंय, सोबत गेलो तर आता प्रियाला संशय येईल आणि ती आपला पाठलाग करायला लागेल. यावरती अर्जुन म्हणतो, पण तसाही ती आपला पाठलाग करणारच आहे की. यावरती सायली म्हणते, नाही, पण तिला आपण गुंगारा द्यायचा आहे. यावरती अर्जुन म्हणतो, कसला गारा? त्यावरती सायली सांगते, गुंगारा म्हणजे दाखवायचं एक आणि करायचं भलतंच, असं आपण आता करायचं, जेणेकरून तिला आता गुंगारा भेटेल. अर्जुन विचार करतो, काय भेटेल गुंगारा? आणि अर्जुन तो शब्द आठवतच राहतो. मग सगळेजण छानपैकी खाली येतात. प्रियाने सगळ्यांसाठी थालीपीठ केलेलं आहे आणि प्रिया सांगते, की मी तुमच्या सगळ्यांसाठी छानपैकी थालीपीठ केलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी थालीपीठ खाऊन घ्या. यावरती अश्विन सांगायला लागतो, खरंच तन्वी, तू आज मनापासून जे काही केलंयस ना, मला आवडेल. यावरती प्रिया सांगते, आजचा दुपारचं जेवण पण मीच करणार आहे बरं का, म्हणजे कुर्मा भाजी आणि काहीतरी छानपैकी. यावरती अश्विन आता सांगायला लागतो, हे बघ,
तू जे काही करशील ना ते सगळं सगळं मला आता आठवणार आहे. म्हणजे मला सगळं आवडणार आहे. तू बिलकुल काही काळजी करायची गरज नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मी तुझ्या हातचं खाणार म्हणजे खाणार. असं म्हणत तो बोलत असताना प्रिया सांगते, "हो, हो, मी सगळ्यांसाठी कुर्मा भाजी करणार आहे." यावरती कल्पना म्हणाल्या, "ते हे बघ तन्वी, म्हणजे इतका मोठा सुद्धा तू उडी मारू नकोस. कारण कसं आहे ना, इतकी मोठी उडी मारायची पण गरज नाहीये. कारण म्हणजे मुळातच आता कसं आहे आपल्याला जे जमतंय तेच सुरुवातीला करावं ना." यावरती प्रिया म्हणते, "नाही, नाही, मी सगळी रेसिपी लिहून काढले आणि पद्धतशीररित्या करेन. तुम्हाला कुणालाही चान्स देणार नाहीये मी काही बोलायचा. अजिबात चिंता करू नका." असं म्हटल्यावर ती मग लगेचच सांगायला लागते, "पूर्णाजी ठीक आहे, बघ बनव काय ते." आता यावरती प्रिया सांगते, "आता थालीपीठ बनवलेत, ते बघा बरं खाऊन." थालीपीठ सगळेजण खातायत, कुणालाही थालीपीठ तुटत नाहीये, थालीपीठ खाता येत नाहीये आणि त्यामुळे आता इकडे प्रत्येकजण एकमेकाकडे पाहते, काही ना काहीतरी कमेंट्री करते. अश्विनला राग आलाय. अश्विन म्हणतो, "हे काय? खायचं असेल तर गुपचूप खा. उगाचच कशाला हे सगळं करताय? तिला टोमणे मारून तुम्हाला काय मिळणार तरी काय आहे?" यावरती आता इकडे सगळेजण बोलायला लागतात, "नाही, काही नाहीये." यावरती प्रिया म्हणते, "नाही रे अश्विन, तू नको बरं स्वतःला त्रास करून घेऊ. म्हणजे कसं आहे ना, काही झालं तरी सुद्धा माझं चुकलेलंच आहे ना. बरोबर नाहीच गोष्टी झाल्यात. मग कसं काय होणार? ठीक आहे, मी पुढल्या वेळेला नक्की प्रयत्न करीन आणि कुर्मा भाजी तर अगदी उत्तम करण्याचा मी 100% प्रयत्न करेन." असं म्हणत ती आता बोलत आहे. आता त्यावरती तिकडे सांगायला लागते पूर्णाजी, "हो, हो. तू 100% प्रयत्न कर. काही झालं तरी सुद्धा व्यवस्थितरित्या होईल याची मला खात्री आहे. म्हणजे तू सगळं नीट लिहून काढ आणि पद्धतशीर सगळे पदार्थ वापर." असं म्हटल्यावर ती इकडे आता प्रिया विचार करते, कसं का होईना या सगळ्यांना माझ्या घोळामध्ये हळू-हळू मी आता अशा पद्धतीने ओढतीये ना, की आता प्रत्येक जण माझ्या घोळात अडकतच चाललेला आहे. असा प्रिया विचार करते. बरं हे सगळं चालू असावं, मग आता प्रियाला गुंगारा देण्यासाठी सायली इकडे कल्पनाच्या सोबत भाज्या आणायला बाहेर पडते आणि त्यावरती कल्पना विमलला सांगते, "काय गं विमल, काय चाललंय?" त्यावरती प्रिया म्हणते, "काही नाही, कुर्मा भाजी बनवायची आहे ना, तर या कुर्मा भाजीला काय-काय सामान लागेल ते सगळं मी आता पाहत आहे आणि सगळं मार्केटमधून आणते." असं म्हटल्यावरती मग तोपर्यंत इकडे आता अ, कल्पना सांगायला लागते, "अस्मिताची डिलिव्हरीची काहीच तयारी केलेली नाहीये. म्हणून मी सायलीसोबत जाऊन जरा डिलिव्हरीचं सामान वगैरे घेऊन येते. म्हणजे जरा कसं तयारी असली की बरं पडेल." असं म्हणत ते दोघीजणी बाहेर पडल्यात. इकडे प्रिया विचार करते, म्हणजे सायली ह्या कल्पनासोबत गेली म्हणजे तसं काही नसेल. नाही, नाही. पण तरीसुद्धा मला अलर्ट राहिलंच पाहिजे. काही झालं तरी ती उलटं-सुलटं काही करू शकते. आपण आता या सगळ्यामध्ये विचार सुद्धा करू शकत नाहीये. ती विमलला म्हणते, "ठीक आहे, ठीक आहे. लिस्ट झालेली आहे. काही सामान आणायचंय ते मी आता घेऊन येते." यावरती विमल म्हणते, "का आणायला काय चाललात तुम्ही?" त्यावरती ती म्हणते, "अगं मी काल बघितलं की कणिक संपलंय." त्यावरती विमल म्हणते, "नाही, नाही. कणिक? कुठलं कणिक संपलंय? काहीही कणिक संपलेलं वगैरे नाहीये. तुम्ही नका कुठे जाऊ." असं म्हणत विमल तिला बरोबर रीतीने अडकवते आणि प्रिया विचार करते, "अरे देवा! आता काय करू? बाहेर तरी कसं पडू? आणि या विमलचं तर काही मला कळतच नाहीये." असा ती विचार करते. तोपर्यंत मग आता इकडे कल्पना आणि आता सायली बाहेर पडल्यात आणि कल्पना म्हणते, "आई तुम्हाला मार्केटला ड्रॉप करतो." इकडे सायली सांगायला लागते, "आई तुम्हाला मार्केटला ड्रॉप करतो आणि त्यानंतर आम्ही आता आमच्या कामाला जातो." यावरती कल्पना म्हणते, "काळजी करू नको, निवांत मला सोडा आणि तुम्ही निवांत तुमची जी काही कामं आहेत ती करा." असं म्हटल्यावरती मग तिघं जण निघालेत. इकडे तोपर्यंत रविराज खाली आलेले आहेत आणि रविराज ज्या वेळेला खाली आता येतात आणि त्याच वेळेला इकडे आता ते प्रतिमाला म्हणतात, "काय गं, सुमन कुठे आहे?" यावरती प्रतिमा सांगायला लागते, "सुमन ना, अहो सकाळपासून दिसत नाही, गेली असेल मंदिरात." यावरती रविराज म्हणतात, "इतका वेळ?" "नाही, नाही, आपण तिला इतका वेळ अशा पद्धतीने ठेवू शकत नाही आहोत. हे बघ मला असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे." यावरती ती म्हणते, "अहो नाही, ती शांततेसाठी गेली असेल, पण खरंच गडबड असते." आता इकडे सुमन देवळात किंवा कुठे मनःशांतीसाठी नाही, तर आता नागराजला जाब विचारायला ती आलेली आहे. ती म्हणजे जेलमध्ये. नागराज तिला पाहतो आणि "आता कशाला इथे आलेली आहेस? काय गरज काय पडली तुला इथे येण्याची?" त्यावरती ती सांगायला लागते, "किती निर्दयी आहात हो तुम्ही. माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. म्हणजे काय मिळालं सगळं हे तुम्हाला करून? स्वतःच्या भावाच्या जीवावरती उठलात, स्वतःच्या भावाच्या प्रॉपर्टीसाठी हे सगळं केलंत. नीच आहात, नीच तुम्ही. तुमचं नाव मी माझ्या मागे लावते ना, याचा मला इतका लाज वाटते ना."
असं म्हणत ती त्याला जाब विचारते. इकडे आता रविराज विचार करतात अजूनही सुमन आलेली नाहीये. काय झालं असेल? नाही नाही, काहीतरी गडबड नक्कीच आहे. आणि ते सुमनला कंटिन्युअसली कॉल आता करत आहेत. ज्या वेळेला ते सुमनला कॉल करतायत त्यावेळेला प्रतिभा सांगते, अहो असं काय करताय? नका ना तुम्ही कंटिन्युअसली कॉल करू. कसं आहे, काही झालं तरी सुद्धा आपल्याला म्हणजे थोडं पेशन्स ठेवायला पाहिजे. ती जर का या सगळ्यामध्ये आता मनःशांतीसाठी गेली असेल, तर आता आपण तिला थोडीफार मनःशांतीही द्यायलाच पाहिजे की नाही? सांग बरं, सांगा बरं. असं म्हटल्यावरती मग आता रविराज म्हणतात, "हे बघ, मी अगदी 10 मिनिटं वाट बघेन आणि याच्या उपर जर का आता उशीर झाला ना, तर मात्र काही खरं नाहीये." असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमा त्यांना थांबवते. त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. पण रविराजांना मात्र आता खूपच चिंता वाटायला लागलेली आहे. बरं हे सगळं होत असताना तोपर्यंत मग लगेचच इकडे नागराज सांगायला लागतो, "काय तू बोलतेस? मी माझ्या हक्काचं जे काही घेत होतो ते घेतलं. मुळातच या सगळ्यामध्ये काही झालं तरी त्या घरावरती माझा पण हक्क होता ना. मला पण या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी पैसे पाहिजेत, तरी मात्र त्याच्यापुढे हात पसरायचे. काही हवे तरी त्याच्यापुढे हात पसरायचे. 5-5 हजार रुपये मागितले ना, तरीसुद्धा असा बघायचा की मी संपत्तीच मागितली मोठी. अशा प्रकारे मला जर का वागणूक मिळत असेल, तर का का मी सहन करेन? ते सगळं माझं पण होतं, त्याच्यावरती माझा पण हक्क होता आणि माझ्याच हक्काचं मी आता घेतलं तर काही बिघडत नाहीये." सुमन म्हणते, "काय विचार आहेत तुमचे? भाऊजी तुमची किती काळजी घेतात आणि तरीसुद्धा तुम्ही त्यांच्याबद्दल असा विचार करता. खरंच, खरंच तुमची लाज वाटते मला." यावरती नागराज म्हणतो, "हे बघ, तुमचं तुझं कोणतंही लेक्चर आता ऐकण्यासाठी मी इथे आलेलो नाहीये. तू जा बरं इथून, काही गरज नाहीये." आणि त्यानंतर मग लगेचच ती सांगायला लागते, "सुधरा, आता तरी सुधरा." पण नागराज सुधारायचा असता तर आधीच सुधारला असता आणि काहीही तो सुधारणारा तर नाहीये, हे आता अजूनही विमललाच इकडे आता सुमनला समजलेलं नाहीये. तोपर्यंत गुलाबच्या इथे अर्जुन आणि सायली आलेत. गुलाबने ह्या दोघांना पाहिल्यावरती खूपच धक्का बसलाय. "आता काय तुमचं? मी सांगितलं ना तुम्हाला. मी तुम्हाला जे सांगितलं तुम्हाला विश्वास नाहीये. तुम्हाला तर सदा आणि मैनावरती विश्वास आहे." त्यावरती सायली सांगायला लागते, "नाही, आम्हाला आता त्यांच्यावरती बिलकुल विश्वास नाहीये. काहीही झालं तरीसुद्धा ते लोकं खोटं बोलतायत हे सत्य आम्हाला समजलेलं आहे. तुम्ही आता काहीच चिंता करायची गरज नाहीये. तुम्ही जे काही खरं आहे ते आता आम्हाला सांगू शकता. मुळातच सदा आणि मैना हे दोघंही खोटं बोलतायत ही गोष्ट आम्हाला बिलकुल समजलेली आहे." त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, "सांगा, काय सत्य आहे? म्हणजे त्या 5व्या मुलीचं काय? म्हणजे त्यांची मुलगी कशी काय?" यावरती ती म्हणते, "त्यांची 5वी मुलगी त्यांनी मला विकली होती." यावरती अर्जुन म्हणतो, "पण ते तर म्हटले की त्यांची 5वी मुलगी नाहीच आहे." यावरती लगेचच गुलाब सांगायला लागते, "नाही कशी? दुकानामध्ये एवढा 5-5 मुलींचा जो फोटो लावतात ना, तो खराच फोटो आहे." आणि त्यावरती गुलाब सांगायला लागते, "मुळातच त्यांच्या 4 मुली होत्या. 4 मुली होत्या त्यावेळेला त्यांचं आता म्हणजे बरं चाललं होतं. पण ही 5वी मुलगी आली ना आणि हिचं पायगुण म्हणा किंवा हिचे रंग उधळणे म्हणा, त्याच्या घराची रयाच गेली आणि त्यापासून त्याच्या घरामध्ये खूप तंगी आली आणि म्हणूनच त्यांनी आता त्या मुलीला मला विकलात. पण ती काय मुलगी धड आहे? ती मुलगी कोणत्याही परिस्थितीमध्ये आता इकडे व्यवस्थित हेच नाही करायची आणि तुम्ही ज्यावेळेला माझ्याकडे आलात ना, त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं, की काही झालं तरीसुद्धा ही मुलगी अशीच आहे. पण तुम्हाला तुम्हाला तर सदा आणि मैनावरती विश्वास होता." असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, "हे बघा, आम्हाला जी माहिती हवी ती माहिती तुम्ही द्या." यावरती ती म्हणते, "हे बघा, तुम्ही पण मला सारखी-सारखी पोलिसांची धमकी देऊ नका. मग मी तुम्हाला जे हवे ती मदत करायला तयार आहे." असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सैनी बाहेर आलेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्नांचा भडीमार चालला आहे. काय नक्की झालं असेल? मग आता इकडे सदाबाईला खोटं का बोलले असतील? महिपतचं नाव का घेतलं असेल? काहीतरी गडबड आहे आणि ही गडबड काय आहे त्यांच्या अजूनही डोक्यात येत नाहीये. आपण ट्रॅपमध्ये अडकतोय पण कुणाच्या? का? कसं? हे मात्र काही कळायला मार्ग नाहीये. बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना प्रिया विचार करत असते, "नाही, नाही. काहीही झालं ना तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये आता अर्जुन आणि सायली यांना माझ्यावरती कोणत्याही प्रकारचा संशय येणार नाही याची खात्री करून घेतली पाहिजे. महिपतला भेटणं, नागराजला भेटणं, इतकंच काय साक्षीला भेटणं सुद्धा मला बंद करायला पाहिजे. नाहीतर नाहीतर अर्जुनने जर का माझा पाठलाग केला तर काही खरं नाहीये." तितक्यात तिकडे अश्विन आलाय आणि "तन्वी, काय करतेस तू? मला खरंच तुझं खूप 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 अभिमान वाटायला लागलेला आहे. खरं सांगायचं तर बघ ना, म्हणजे आता घरचे सुद्धा या सगळ्यामध्ये तुला आता
एक्सेप्ट करत चाललेले आहेत. घरचे सुद्धा तुला आता छान पद्धतीने हे करतायत. मला खरंच खूप छान वाटते. यावरती मग आता लगेचच सांगायला लागते इकडे प्रिया, "कसं आहे ना अश्विन, मला ना घरच्यांसाठी खूप काही करायचं आहे." त्यावरती अश्विन म्हणतो, "करतेस की तू आता?" यावरती ती म्हणते, "नाही. खरं सांगू का तर आता ते सगळे मला शिक्षा म्हणून कामं सांगतायत. पण मला शिक्षा म्हणून कामं करायची नाहीयेत. तर मला त्यांच्यासाठी मनापासून सगळं करायचं आहे. स्वतःच्या इच्छेने त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे मला, की तू काम कर किंवा काय करते." अश्विन म्हणतो, "तू काळजी करू नको. तो सुद्धा दिवस काही दूर नाहीये, जे स्वतःहून तुला कामं सांगतील." इकडे अर्जुन आणि सायली हे टोटली कन्फ्यूज आहेत. पोलीस इकडे डॉक्टरांनी तर सांगितलेलं आहे आणि की ही मुलगी तन्वी असू शकत नाहीये आणि मग काय आहे, सदामयना का खोटं बोलतायत? मुळातच त्यांनी आता का सांगितलं, की हा फोटो एडिट केलेला होता आणि तो महिपतने करायला सांगितलं आणि आत्ता प्रिया त्यांना पैसे देते. अनेक डोक्यामध्ये अर्जुनच्या आता इकडे विचार चाललेत आणि काहीतरी गडबड आहे. तितक्यात सायली आले आणि ती म्हणते, "हे बघा, काय चाललंय तुमच्या डोक्यामध्ये?" ज्यावेळेला आपल्या डोक्यात असं काही चालू असतं ना, त्यावेळेला शिस्तीत एक वही पेन घ्यायचं आणि त्या वही पेनवरती सगळं लिहून काढायचं, जेणेकरून डोक्यामधला गोंधळ निघून जाईल. लगेचच ती एक वही पेन आणते. वही पेन आणल्यावर त्याच्यावरती लिहून काढते, की आता इकडे सदामयना, त्यांची 5वी मुलगी, ते महिपत, त्याचा काय संबंध, हा सगळा चार्ट ती लिहून काढते आणि त्याच वेळेला आता इकडे सगळं गूढ या 5व्या मुलीशीच येऊन थांबलेलं आहे. सायली सांगायला लागते, ह्या 5व्या मुलीचं सत्य समजलं ना, तरच आपल्याला खूप मोठं सत्य समजेल. एक काम करूया, आपण आता त्या शाळेमध्ये जाऊया, जिथे सदामयनाच्या मुली शिकत होत्या आणि तिथे कदाचित आपल्याला सत्य सापडेल. अर्जुनला सुद्धा आता सायलीची ही युक्ती आवडते आणि त्यानंतर मग आता सदामयनाची 5वी मुलगी, हिचा आता काय संबंध आहे किंवा ही आपल्या घराशी कशी रिलेटेड आहे, हे शोधण्यासाठी आता दोघं जण बाहेर पडणार. दोघं जण शाळेत गेलेले आहेत आणि त्या शाळेमध्ये आता इकडे काही काही क्लू मिळतायत. पण नेमकी प्रिया त्यांचा पाठलाग करते आणि त्यानंतर मार्केटमध्ये सायली आता प्रियाला अचूक गाठते. प्रिया रंगेहात पकडली गेलेली असते.